नेपाळमध्ये पार पडलेल्या 7व्या आशियाई आणि आंतरराष्ट्रीय सवात चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला आहे. काठमांडू युनिव्हर्सिटी धुलीखेल येथे झालेल्या या स्पर्धेत भारताकडून एकूण 71 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदकांची कमाई केली. विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर भारताने स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. स्पर्धेनंतर विजयी खेळाडू पनवेलमध्ये दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खांदा कॉलनी येथील CKT कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये भव्य सत्कार समारंभ पार पडला. यानंतर खेळाडूंची शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत खेळाडूंचा उत्साह वाढवला. महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्णपदक पटकावत राज्याचा गौरव वाढवला. तर इतर खेळाडूंनीही रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. या यशाबद्दल प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले. तर सुवर्णपदक विजेती गार्गी कुलकर्णी हिने आपल्या यशामागील मेहनत आणि प्रशिक्षणाबद्दल प्रतिक्रिया दिली. माझं नाव गार्गी कुलकर्णी आहे आणि जसं की आता सरांनी सांगितलं माझा वेटचा प्रॉब्लेम झाला होता, तरी पण माझं तेव्हाच डोक्यात होतं की आता जी मॅच खेळणार त्यात गोल्ड आणायचंच आहे. एवढ्या लांब येणं सोपं नव्हतं आणि त्यात एअरपोर्टवरून सगळं फ्लाईट वगैरे घेऊन सोपं नव्हतं येणं. एवढ्या लांब आल्यामुळं गोल्ड आणायचंच होतं, हेच होतं डोक्यात. आणि मॅच खेळून गोल्ड आणलं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप प्राऊड फील करते. आता गोल्ड मेडल मिळाल्यावरती वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सिलेक्ट होणार आहे आणि जर झाले तर तिकडे पण गोल्ड आणणार. आणि माझ्या आई बाबांचं, राहुल सरांचं, भूपेंद्र सरांचं आणि सुहास सरांचं नाव खूप वरती करणार. बस.